नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 1. कोणतीही भाजी बनवताना त्यात कांदा व टोमॅटो घालत असाल तर प्रथम कांदा पूर्ण चांगला परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा. पण आपण बरेच वेळा असं करतो की कांदे व टोमॅटो एकत्रच टाकतो, तेव्हा कांद्याचं परतणं थांबतं. यामुळे कांदा कच्चा राहतो. यामुळे कच्च्या कांद्याचा वास भाजीला येतो. नवीनच स्वयंपाक शिकत असणाऱ्या मुलींसाठी खास टिप नंबर 2. एखादा नवीन पदार्थ बनवताना किंवा ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनी कोणताही पदार्थ बनवताना तो सुरुवातीला अगदी कमी प्रमाणातच बनवावा, म्हणजे त्याचा आपणाला अंदाज येईल. चुकून जर पदार्थ बिघडला तर जास्तीचं आपलं साहित्य वाया देखील जात नाही किंवा जाणार नाही. तर नवीन पदार्थ बनवताना ही खबरदारी तर तुम्ही नक्कीच घ्या. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 3. बऱ्याचशा स्त्रिया भाकरी बनविताना भाकरी भाजताना डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजतात. तर गॅसवर ठेवून भाकरी भाजू नका, कारण गॅसचा धूर भाकरीमध्ये जातो. तो आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे कॅन्सरसारखे भयंकर आजार देखील यामुळे होऊ शकतात. त्यामुळे आपल्या परिवाराच्या उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक गृहिणीने भाकरी बनवताना ही चूक टाळा. तर अतिशय महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 4. वजन कमी करण्यासाठी बरेच जण जेवण कमी करतात, परंतु असं केल्याने शरीरात पोषक तत्वाची कमी होते. म्हणून वजन कमी करण्यासाठी व्यायाम व हलका आहार घ्यावा. त्यामुळे वजन कमी होते व शरीराचे पोषण देखील कमी होत नाही. तर ज्या मैत्रिणींना वजन कमी करायचे आहे त्यांनी वजन कमी करताना ही टीप लक्षात ठेवा. थंडी स्पेशल टीप नंबर 5. काही लोक चेहऱ्यावर बॉडी लोशन वापरतात, परंतु बॉडी लोशनचा पोत जाड असतो. त्यामुळे मुरूम, पुटकुळ्या देखील आपल्या चेहऱ्यावरती येऊ शकतात. टीप नंबर 6. अति प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच डायबिटीज, मधुमेह आजार होतात. कामी येईल अशी खास टीप नंबर 6. ज्यांचे दररोज नियमितपणे पोट साफ होत नाही त्यांनी सकाळी कॉफीचे सेवन अवश्य करावे. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, परंतु कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये किंवा घेऊ नये. टीप नंबर 7. त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी रोज घाम निघेल इतका वेळ व्यायाम करायला हवा, कारण त्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन यामुळे वाढते. लक्षात ठेवण्यासारखी खास महत्त्वाची टीप नंबर 8. दररोज 1 तुळशीचे पान खातात ते कॅन्सरसारख्या रोगापासून वाचू शकतात. तर अतिशय उपयुक्त ह्या टीप आवडल्या असतील तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. मुळा खाताना त्याची पानं फेकू नका. या पानाचा वापर तुम्ही पराठे, थालीपीठ किंवा भाजीमध्ये करू शकता. मुळ्याच्या पानात आयरन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. प्रत्येक मैत्रिणीसाठी अतिशय खास टीप नंबर 10. तांब्या व पितळेची भांडी एकदा काळपट मेनचट झाली की त्याला स्वच्छ करायला आपल्याला वेळ लागतो. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा कोळ वापरता येतो. एका वाटीत चिंच घ्या. त्यात उकळतं पाणी टाकून काही वेळ चिंच भिजवून ठेवा. आत्ता चिंचेचा कोळ पूर्ण काढून घ्या. पाण्यात ही भांडी बुडवून ठेवा आणि या पाण्याने ही भांडी घासून काढा. नंतर साध्या पाण्याने 5 ते 10 मिनिटांनी भांडी धुतल्यास भांडी एकदम साफ चकाचक अशी होतील. तर तांब्या व पितळेची भांडी
चकाचक करण्यासाठी ही टीप ट्राय करा. माझ्या मैत्रिणींसाठी खास टीप नंबर 11. बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण तवा नव्यासारखा चमकू शकतो. त्यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला, त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने छान व्यवस्थितपणे आपला तवा घासून घ्यावा. असं केल्याने तव्यावरील काळपटपणा दूर व्हायला मदत होईल. तर काळा कुट्ट तवा साफ करण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 12. थंडीमुळे खोकला येत असेल तर अर्धा चमचा मिरीपूड व मध मिसळून खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळेल. सोबतच थंडीच्या दिवसात नेहमी कोमट पाणी प्यावे. टिप नंबर 13. ज्यांना आम्लपित्त ॲसिडिटी आहे अशा लोकांनी तुळशीच्या पानाचे दररोज नियमितपणे सेवन करावे. टिप नंबर 14. ताप, खोकला आणि दमा असेल तर तुरटीच्या वापराने आराम मिळतो. 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचं चूर्ण तयार करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दुधातून हे चूर्ण घालून घ्या. यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. टिप नंबर 14. कारल्याची भाजी खाणारे किंवा कारल्याचा रस पिणाऱ्यांचे डोळे नेहमी निरोगी राहतात. कारल्यात व्हिटॅमिन ए, बेटा कॅरोटीन विपुल प्रमाणात असल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 14. जवसमधील फायबर्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. परिणामी आपले वजन नियंत्रणामध्ये राहते. यामुळे तुमच्या आहारात जवसचा नक्कीच समावेश करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 15. खजूर खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. खजूरमध्ये असणारे फायबर्स कॉपर, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स B3 आतडे मजबूत करण्यास मदत करतात व आतड्याची समस्या दूर देखील यामुळे होतात. टिप नंबर 16. खोकला जास्तच येत असेल तर मधात हळदी आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 17. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने मालिश करून झोपा. लवकरच डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यास तुम्हाला फरक जाणवेल. टिप नंबर 18. डिलिव्हरीनंतर होणाऱ्या पाईल्सच्या समस्येवरही खजूर गुणकारक आहेत. टिप नंबर 19. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरातील कॅफीनचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही आणि निद्रानाशाची समस्या देखील यामुळे उद्भवते. टिप नंबर 20. दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ कमी होण्यास मदत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 21. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार, डिप्रेशन म्हणजेच ताणतणाव कमी होतो. टिप नंबर 21. जर एखाद्याचा BP कमी असेल व अशावेळी जर त्याचे पाय थरथर कापत असतील तर त्याला लगेचच साखर आणि मीठ मिक्स करून द्या. यामुळे त्याला आराम मिळेल. दारू पिण्याचे दुष्परिणाम आपण सर्वजण जाणतच आहोत. त्यासाठी खास टिप नंबर 21. अद्रक आणि लिंबू दररोज लिंबाचा रस आणि अद्रकाचे तुकडे घेणे दारूची इच्छा कमी करण्यासाठी उपयोगी असतो. लिंबाचा रस शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकते. तर दारू सोडवण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा. अतिशय महत्त्वाची व उपयुक्त ही टीप प्रत्येक मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टीप नंबर 22. चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी चेहरा नितळ होण्यासाठी केळीच्या सालाचा आतील भाग खरडून घ्या. त्यात थोडे लिंबू पिळून खायचा सोडा, तुरटी व पाणी घालून चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांसाठी ठेवा. यामुळे वांगाचे डाग निघून जाण्यास मदत होईल. अतिशय खास टिप नंबर 23. पोटावर चरबीचा
जाड व टणक थर असेल तर गरम पाण्यासोबत काळ्या हळदीची पावडर अर्धा चमचा टाकून रिकाम्या पोटी म्हणजेच अनुषापोटी 1 आठवड्यापर्यंत घेतल्यास जुलाब होऊन पोटावरील कडक चरबी वितळायला मदत होते. टिप नंबर 24. काही स्त्रिया केस धुतल्यानंतर ओले केस विंचरतात. त्यांचे केस गळण्याची समस्या यामुळे वाढते. तर केस गळती होऊ नये यासाठी ही टीप लक्षात ठेवा. टीप नंबर 25. केस गळत असतील तर त्रिफळा चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत घ्यावे. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.